जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. तर जय गुरु. आपलं शेवटून दुसरं तिसरं वाक्य. हा जे नमस्कारेण शरीरे बलम. शेअर करतो मी आणि हा इथेच. हा. तर प्रोंछेनेव स्नात्वा स्नात्वा सूर्यनमस्कारम कुर्यात म्हणजे आणि ते प्रोंछेन एव शरीरम स्वच्छम करणीयम हे आपलं मला वाटतं झालं होतं. हो. बरोबर. हं. स्नात्वा सूर्यनमस्कारम कुर्यात. स्नात्वा हे पण झालं होतं आपलं. स्नात्वा म्हणजे स्नान करून. स्नान. सूर्यनमस्कारम म्हणजे सूर्यनमस्कार ही द्वितीया झाली. नमस्कारम कुर्यात. हं. काय काय करायचंय? सूर्यनमस्कार. श्रेष्ठ व्यायाम सूर्यनमस्कार म्हणजे सूर्यनमस्कार श्रेष्ठ व्यायाम अस्ति हे पण झालं होतं आपलं. आणि मी सांगितलं होतं की हे सगळे प्रथम येत आहेत. बरोबर. हो. श्रेष्ठ व्यायाम हा सगळा त्यांचं सूर्यनमस्काराचं विशेषण आहे. हा. सूर्यनमस्कारेण शरीरम बलम वर्धते सौख्यम स्वास्थ्यम सौख्यम स्वास्थ्यम च उपपद्यते. सूर्यनमस्कारेण म्हणजे तृतीया. हा. शरीरम बलम वर्धते म्हणजे शरीराचं बल वाढते. हम्म. पुस्तकात शरीरे लिहिले. हो सॉरी, हा शरीर. बरोबर, शरीरच पाहिजे ऍक्च्युली. हा मी पण तोच विचार करत होतो की शरीरम कसं हा आलं. हा. कारण म्हणजे शरीरम बलम वर्धते असं कसं होणार असं. हम्म. बरोबर. हा. तर शरीर शरीरात. मे ना म्हणजे हा. हा. शरीरम बल म्हणजे शरीरात. हा. हा. शरीरात. हा. सौख्यम स्वास्थ्यम च उपपद्यते. हम्म. आणि जसं असं म्हटलं जातं की हेल्थ इज वेल्थ, तसं शरीर हे बलम वर्धते म्हणजे प्रकृती चांगली होते. आणि त्यानंतर मग सौख्यम स्वास्थ्यम च उपपद्यते. उपपद्यतेमध्ये कुठला धातू आहे? उप हे त्याचं उपसर्ग लागतो. म्हणजे हा. तर उपपद्यतेमध्ये उप हे त्याचं काय म्हणता येईल, सॉरी, उपसर्ग आहे. हम्म. हा. हा. आणि त्याच म्हणजे मूळ शब्द पद्यते असं होईल. आणि म्हणजे त्यामुळे उप सर अधिक इथे पद. ते चोपपद्य लिहिलेलं आहे. च बरोबर आहे. उपपद्यते. च च अधिक. च अधिक उपपद्यते. हा. हा. तर पद पद म्हणजे तसं जाणे. पद म्हणजे आपण पायांनी जातो ना, तर ते आपण हम्म, उपपद म्हणजे जवळ जाणे असं या अर्थाने. हम्म. पद पद हे म्हणजे काय, आपण पायाने जसं चालतो चरण किंवा पद, तसं चरथी. तसं उपपद्यते म्हणजे जवळ जातो. म्हणजे सौख्यम स्वास्थ्यमच्या उपपद्य म्हणजे सुख आणि स्वास्थ्य जवळ येते या अर्थाने त्याचं हा. होईल. आणि वर्धतेमध्ये वर्धते वाढते. म्हणजे वाढणं. हा. वाढ. वृद्ध, वृद्धी, वृद्ध वृद्धी. हा धातूपासून. हा हा. हा वृद्ध धातूपासून म्हणजे सॉरी, वृद्ध धातू नाही, वर्ध हा धातूपासून वृद्धी हा शब्द तयार झालेला आहे. वृद्धत्व, वृद्धी, वर्धमान, हे सगळे हा शब्द हा. हे सगळे त्याच्यापासून वर्ध धातूपासून तयार झाले. हा. सुजाता बोला. सुजाता नाही, कोण? सुषमा ताई. हो, बोला.
ह्यात दोन वाक्य आहेत ना? हो, दोन वाक्य आहे, कॉमा आहे ना मध्ये. म्हणजे दोन क्रियापदे झाली. दोन क्रियापद आली. दोन हो. आणि म्हणजे मग करता पहिल्या ह्याच्यात बल करता येतं स्पर्धतेमध्ये. हो हो, आणि बल वाढते. दुसऱ्या ह्याच्यात करता सुख आणि सौख्य आणि स्वास्थ्य. स्वास्थ्य. म्हणजे दोन दोन करता. इथं लिहिलेलं आहे ना. काय हो, पण करता एकच असतो ना म्हणजे. नाही, असं काही नाही. आता जसं दोघांनी काही कृती केली तर दोघं करता होऊ शकतात ना. जसं राम आणि लक्ष्मण यांनी राक्षसांचा वध केला, बरोबर. त्याच्यामध्ये काय झालं, करता कोण आहे, राम आणि लक्ष्मण ना. राम आणि लक्ष्मण यांनी, असं नाही का. हम्म. पण सुख आणि स्वास्थ्य मिळते म्हटलं तर चालेल का? प्राप्त का नाही? होतेच की. हो हो, उपपद्यते म्हणजे त्याचं मी तुम्हाला मी त्याची व्युत्पत्ती सांगितली कसं झालं, की जसं हा. उपविश धातू आहे ना, उपविश म्हणजे काय, हम्म, किंवा म्हणजे जवळ बसणे, असं त्या अर्थाने उपविश किंवा उपनिषद. उपनिषद म्हणजे परत तसंच आहे, उप म्हणजे जवळ. उप हा शब्द नेहमी जवळ या अर्थाने वापरला जातो. हा. हा. आणि मग इथं उपवास जसा आहे तसा. उप हा अधिक वास. देवाजवळ. अधिकार, बरोबर. वास म्हणजे आपण देवाच्या जवळ जातो, कारण का खात पीत नाही, त्यामुळे झोप लागत नाही, त्यामुळे म्हणजे शरीराकडे लक्ष न देता देहाकडे. मूळ त्याचा तात्विक अर्थ असा आहे की इतर वेळेस आपण देह 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 सगळं देहाचं बघत असतो. तर इथं देहाला विसरून आपण परमेश्वराचं हे काहीतरी करा, असं असं. म्हणजे देहाचा अभिमान किंवा देहाची जाणीव सोडा, कमी करा. हल्ली उलट आहे, उपवासाच्या दिवशी देहाची जास्तच जाणीव होते. असं. हं, तसं. ठीक आहे. तर हा, पण यांनी चांगला प्रश्न विचारला की दोन करते कसं काय. तर दोन करते असू शकतात. जेव्हा एक क्रिया दोघांनी किंवा जास्त जणांनी केली जाते तेव्हा दोनच काय जास्त पण करते होऊ शकते, नाही का. असं. इत्थं व्यायामं विधाय संध्यावंदनादिकं कुर्यात्. इत्थम म्हणजे असा व्यायाम करून हम्म, विधाय संध्यावंदन आधी करे. कुर्यात म्हणजे करे, करावे. करावे किंवा हा करावे, बरोबर. एषः प्रातः क्रमः सर्वेषां कृते हिताय अस्ति. हिताय अस्ति, संधी विग्रह. तर एषः, एषः म्हणजे काय, हा. यह यह. हा हा. हम्म, हा. हा. हम्म. एतच्च पुल्लिंगी एषः, बरोबर ना. एष. नपुसकलिंगी एतत्, पुल्लिंगी एषः, स्त्रीलिंगी हो. एषा, असं. मला माहितीये ना काय आपण बोललो होतो, की एतत्, इदम आणि हा. तत् यात काय फरक तर आहे. आणि अदस, अदस झालं नाही तुमचं अजून, पण हे 3 किंवा 4 मी सांगितले होते, 3. यात काय फरक आहे तर इदम आणि एतद मध्ये. तर सांग. एतद म्हणजे काहीतरी तुम्ही स्पर्श ज्या गोष्टीला हा. किंवा करू शकतो तेव्हा एतद वापरायचं. हम्म, किंवा जवळ बरोबर. असेल. हा, आणि जर जवळ असेल पण स्पर्श करू शकत नसेल तर इदम वापरायचं. बरोबर. ते थोडं दूर, असं. हा. आता आता एवढं सगळं सांगितल्यामुळे हम्म हा प्रातःक्रम इतका जवळ सांगितल्यामुळे म्हणजे आपली त्याची एकदम जवळीक झाली की हा 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 असं असं करा, नाही का. हा. हा प्रातःक्रम, हा, असं. म्हणजे इथं एशम किंवा असंही म्हटलं जाऊ शकलं असतं की म्हणजे इदम म्हटलं असतं, पण इदम पेक्षा एशाने जास्ती जवळीक आली म्हणून, असं. म्हणजे यम यम म्हटलं असतं पण ते. हा, बरोबर.
अयम अयम इयम अयम. अयम इयम. हा. हा, पण त्याच्यापेक्षा एषः मध्ये जास्त जवळीक आहे, कारण हा आपण अगदी एक एक वाक्य आपण पूर्णपणे अनुभवलंय म्हणजे फक्त ऐकून. हा, म्हणून एषः. प्रातः हम्म. क्रमः म्हणजे सकाळचा क्रम, प्रातःक्रम. सर्वेषां कृते. सर्वेषां कृते म्हणजे काय? षष्टी बहुवचन सर. हं? षष्टी बहुवचन. तुम्हाला मी कृते या ना. शब्दाचा उपयोग कसा करायचा ते मागे सांगितलं होतं गेल्या पाठात. करणे, सर्वांनी करणे. नाही, कृते या शब्दाचे मी तुम्हाला एक विशिष्ट उपयोग सांगितला होता. कृत्य. करता, कशाबद्दल? करता, बरोबर. सर्वांच्या करता. हा, सर्वांकरिता, सर्वांच्या करिता किंवा सर्वांकरिता. हा, तर सर्वांच्या करिता हिताचा आहे. तर कृते म्हणजे तुम्हाला हे मी सांगितलं होतं की कृते म्हणजे करिता. मराठीतला जो करिता आहे तो कृतेचा अपभ्रंश करिता म्हणून झालेला आहे. बरोबर. नेहमी लक्षात ठेवा, कृते काहीतरी करता म्हणून करायचं असेल ना, सगळ्यांसाठी वगैरे करिता वापरायचा असेल तो शब्द, तर कृते हा शब्द पटकन वापरायचा. तर हा हा प्रातःक्रम सगळ्यांसाठी हितका आहे किंवा हितकारक आहे, असं. हं? समजलं? तर इथं म्हणजे मुलांचा किंवा सगळ्यांचा प्रातःक्रम कसा असावा, आदर्श, असं यांनी दिलेलं आहे. आणि त्यात आपल्याला त्या काळच्या चालीरीतींचं किंवा त्या काळचे आदर्श जे होते त्याचं पण दर्शन घडतं. त्या काळचं वागणूक किंवा सोय किंवा सगळं. हम्म. सर मग असं म्हणता येईल का, किम त्वम मह्यम कृते पोलिकाम करणेला कसं म्हणता येईल? काय कुर्वसी, कुर्वसी काय म्हणायचंय तुम्ही? म्हणजे काय माझ्यासाठी तू माझ्यासाठी पोळ्या करशील का? करोशी. करोशी, करोशी, सॉरी, नॉट करोसी, करोशी. पण त्याला कुरवंती अनेक वचन करायचं कळत नाही. तिथे पोळ्या हा करता नाहीये, तू हा करताय. हो बरोबर. बरोबर आहे. मी बायकोला म्हणतोय, म्हणजे एक म्हणतोय, बरं त्वम म्हणायला पाहिजे. हा. आलं लक्षात. आता कृते लक्षात आलं. अजून याच्यात या स्लाइड मध्ये होतं ते कृते, अजून कुठेतरी दाखवेन तुम्ही. हो सर, बरोबर आहे. बालानां वृद्धानां च कृते हा, तैल मर्दनम अतीव लाभदायकम अस्ति. बरोबर. तर हा, बरोबर. तर एक म्हणजे लक्षात ठेवायचं गोष्ट एवढीच की जेव्हा कृते हा सगळा वापरतो, तेव्हा षष्ठीचा उपयोग होतो. बरोबर. म्हणजे अच्छा करिता. मह्यम कृते बरोबर आहे, पण म्हणजे माझा संबंध, माझ्या करिता, मी करिता नाही. तसं मराठीत म्हणतो तसंच, माझ्या करिता, तुझ्या करिता. माझ्या किंवा माझे हे षष्ठी आहे, मीच. तर कृते या शब्दाला नेहमी षष्ठीची अपेक्षा असते, हे लक्षात ठेव. कोणाकरता तरी करिता. हा, तर इथे याच पाठात मला वाटतं तर वाक्य आहे संस्कृत भाषेत अनुवाद. तू कहाँ रहता है, कोण सांगेल? पटापट सांगा आता. हे काही कठीण नाहीये. त्वं त्वम कुत्र कुत्र त्वम निवससी. कुत्र निवससी. निवससी वससी काही चालेल. वसति. क्या ऋषि वन में रहते हैं? किम ऋषया वनेषु ऋषय वसन्ति? वने, वने, वने. वनेषु. ओ, अनेक आहेत का? ओके. नाही, ऍक्च्युअली नाही, बरोबर आहे. म्हणजे वनो में रहते असेल तर वनेषु पाहिजे. पण मी इथे वनेषु या हेतू लिहिलं की सगळे ऋषी एकाच वनात थोडीच राहणार आहेत.
वेगवेगळ्या वनात हा, राहणे, त्यामुळे हो वन, हो, मग ते म्हणून अनेक ते, वन पाहिजेत. हा, पण खरं ते वनमे म्हणजे वनो में रहते हे मूळ वाक्य पाहिजे, म्हणजे मग ते वनेषु में. मैं भी वन में जाऊंगा. अहमपि वनेषु वने गमिष्यामि. वने, इथे आ, नुसतं वने पाहिजे. इथे नुसतं वने 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 लिहिलं. असं वनम वनम वने वनम वने एक मिनिट, मला द्वितीय सांगा पाहिजे इथे वनम. नाही नाही, वन मे. मे. व मे म्हणजे काय सांगा, ज्याने द्वितीया म्हटली त्याला मी विचारतोय. सप्तमीच पाहिजे. सप्तमी मे पहिला पर पे म्हणजे. सप्तमी पाहिजे. वन मे, वनात, आत, अर्ध. हा, अहम तर अपि वने गमिष्यामि. तर अहम मे. अपि वने गमिष्यामि, बरोबर. हा, वन मला एक नेहमी होतं की ऋषी निवसंती नाही करायचं का, वसंतीच करायचं का? ठीक आहे, निवसंती पण चालेल, वसंती पण चालेल. हा, हा, ठीक आहे. वहां ऋषियों के दर्शन करूंगा. तत्र दर्शन तर तत्र करूंगाच नाही ते. ऋषीणां दर्शनं करिष्यामि. बरोबर. सर मी हम्म. जरा थोडासा घोळ केला याच्यामध्ये की वने म्हणजे आपण एखाद्याच्या आत जातो, पण म्हणजे आणि आपण म्हणतो की मी घरी जातो, त्यावेळेला आपण गृहम म्हणतो. नाही, बरोबर आहे प्रसाद, पण कसं आहे सांगतो मी. हम्म, जसं अहम उद्यानम गच्छामी वगैरे वगैरे, त्या दृष्टीने हम्म. तुम्ही हे वनम केलं. पण एक सांगतो आपण, किंवा स्थान. अहम मंदिरम गच्छामी. पण आता जेव्हा पण माणूस वनात जातो, तुम्ही वनाला जातो असं नाही म्हणत. हो हो, समजलं ना, बरोबर आहे. हो हो आपण वना आतच जात असतो, म्हणजे नाही का, त्या दृष्टीने. हो, म्हणजे उंदीर बिळात जातो म्हणायचं असेल तर ते बिळात हे सप्तमीच यायला पाहिजे. हा, असं. ओके, म्हणून आलं ते वने. आलं. सूक्ष्म फरक आहे, पण बरोबर आहे तसं, म्हणजे म्हणून वने पाहिजे. तर तत्र ऋषीणाम, इथे नाम चुकलेलं आहे. कारण ऋषींचं दर्शनम करिष्यामी तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. ऋषी सत्य और धर्म की रक्षा करते हैं. काय होईल? सांगू का सर ऋषया मी काय केलं? सत्यच ऋषय धर्मच तेषां रक्षति. काय काय? ऋषया सत्यम. सत्यच धर्मः तेषां रक्षति. नाही, सर मी एवढं काय केलं ते करायचं. सांगू का? हा. मी असं लिहिलं की ऋषयः, हम्म. ऋषी म्हणजे अनेक आहेत, ऋषयः सत्यम धर्मम च रक्षयन्ति. रक्षंती. रक्षयंतीची गरज रक्ष नाही, रक्षण. हा, रक्षन्ति ऋषय, अनेक आहेत म्हणून. हा, ऋषयः सत्यम धर्मम च रक्षन्ते असं. ओके, ठीक. तर सत्य आणि धर्म हे दोन्ही पुल्लिंगी आहेत का? धर्म पुल्लिंगी आहे, पण सत्य दोन्ही नपुसकलिंग पुल्लिंग. सत्य सर. नाही नाही. नाही, ते ते सर सत्य या इथं दृष्टीने, पण इथे सर एनिवे हे, इथे यांचे रक्षण करतात असं दिलंय ना. पण हे द्वितीय आहेत दोन्ही. काय रक्षण हा. करतात? सत्य आणि धर्म. कोण रक्षण करतात? ऋषी. असं. त्यामुळे ऋषया हा करता, सत्य आणि धर्म हे कर्म. तर धर्म हा, धर्मस्य नाही करायचं का? तुम्हाला मी तेच सांगतो ना नेहमी, की हम्म, तुम्ही धर्म, धर्ममच म्हणजे हम्म. कर्म, कर्म नेहमी द्वितीयच जातं ना. हा, आता इथे तुम्ही ना, ते रक्षण करतो असं म्हणू नका. रक्षण करतो हा शब्द जरा कन्फ्युजिंग आहे. रक्षती म्हणजे काय? रक्षितो. हा, रक्षितो म्हणा. ऋषी सत्य और धर्म रक्षिते है असं करा. हम्म. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सर मग हे बाळबोध वाक्य लोक. चुकलंय का पुस्तकातलं? मराठीत आपण असंच म्हणतो, हिंदी मराठीत. पण ते आपला उद्देश हम्म. काय आहे? संस्कृत मध्ये आपण वाक्य हे करतोय ना, तर इथे आपल्याला हा. आपली संस्कृत, मराठी किंवा हिंदी सुधारायची नाही आपल्याला. म्हणजे मूळ जे संस्कृत आहे, तसं मी तुम्हाला म्हटलं होतं की बालबोधवाल्यांनी असं लिहिलं तर चालेल. ऋषयः सत्यस्य धर्मस्य रक्षणं कुर्वन्ति असं. पण ते अगदीच बालबोध झालं. हम्म. तर बरोबर. असं
रक्षणं कुर्वन्ती वगैरे असं, तर ते इथं रक्षन्ती असं. जेव्हा तुम्ही रक्षन्ती, हा, अर्चयंती वगैरे असे शब्द वापरता, तेव्हा तो पूजयामी वगैरे, तेव्हा ते जे कर्म असतं ते द्वितीयच जायचं ना, बरोबर. सर, असं. सत्य हा पुल्लिंग आहे का नपुसकलिंग आहे? नाही, ते मराठीत नपुसक. तरी नाही नाही, हा, मराठीत कारण नपुसकलिंगीच की आहे नपुसकलिंग आहे. दोन्ही, पण धर्म पुल्लिंगी आहे. हा, बरं, पण दोन्ही बरोबर आहे. द्वितीय फलम आणि देवम दोन्ही होईल, बरोबर आहे. बरोबर. वे धर्म को नहीं छोडते, काय होईल? ते धर्म न त्यजती. ते सहा तौ ते धर्मम हम्म. न त्यजती. ते धर्मम न त्यजंती पाहिजे, छोडते. ओ वे त्यजंती, अनेक आहे. सॉरी, ते त्यजंती, म्हटले बरोबर आहे. त्यजंती. त्यजंती बरोबर आहे. त्यजंती. हा. धर्म का त्याग कौन करते हैं? कहा. धर्मम के क- त्यजंती. कह बरोबर, धर्मम बरोबर, त्यजती. बरोबर. आता यांनी सांगितलं, कोणीतरी ते छान सांगितलं. धर्मम के धर्मम के त्यजंती, त्यजंती. कहा कऊ के. हा. के धर्मम, ते के धर्मम त्यजंती. के म्हणजे कोण धर्मांचा त्याग करतात. अरे हो, पण करतात आहे, सोडतात आहे, नाही का, त्यामुळे ते अनेक वचन आहे. दुर्जन धर्म को छोड़ते हैं. दुर्जनाः धर्मम त्यजंती. हो. अरे जरा बाकीच्या लोकांनी पण बोला. हा, सगळे दोघं तिघच बोलतायत सारखे. हा, हा. वे दूसरों की निंदा करते हैं. कोण सांगेल? काय ना, तुमचं चुकत असलं तरी बोला, कॉन्फिडन्स नसला तरी, पण त्याशिवाय सर मी तुम्हाला सांगू तुमच्या. का? हा, सांगा मी पट. सांगू हा, का सर? हा, सांगा. ते इतरे जनाः निंदती. ते इतरे जनाः निंदती नाही, निंदती असं केलं. ते अन्य, अन्याय. ते हा. अन्यान. अन्यान, अन्यान निंदयन्ति. हा, हा, पण बरोबर आहे. आणि तुम्हाला इतरे जना हा असं नाही म्हणायचं, मग जनान म्हणावं लागेल. हा. अच्छा, इतरान जनान ठीक. असं म्हणायला लागेल. बर. ते पण ते चुकीचं नाहीये. अन्येन नाही होणार का सर? ते मी अन्य, अन्येन केलं होतं. अन्येन निंदंती. अन्य म्हणजे कुठली विभक्ती होईल अन्यची? मी दुसऱ्याची तिसरी तृतीया होईल, पण मग हे षष्ठी पाहिजे ना, ची म्हणल्यावर नाही नाही, दुसऱ्याची मी मग गोंधळ करताय तुम्ही. हे बघा, निंदा करते है, वे हा दुसरे को निंदते है असं म्हणतो आपण. तर इथं द्वितीय येईल, कर्म निंदंती. काय निंदितात? दुसऱ्यांना निंदितात. हा. ते दुसऱ्यांना निंदितात. अच्छा, याचा म्हणून अर्थ, अन्यान. तर हा, नुसतं निंदंती नाही काय येणार, निंदयंती. ऍक्च्युली निंदनतीच पाहिजे. निंदयंती कोणी काय दिलं माहिती नाही, ते हा, निंदनतीच मी पाहिजे. निंदन. निंदंतीच लिहिलंय सर. हा, बरोबर. हा, निंदनतीच पाहिजे. हा, हा. तर हा. नंतर हम किसी की निंदा नहीं करते. ऍक्च्युली हे निंदामहा, इथं पण निंदामहा असेल. हा. वयम कम निंदामः. अपि. हा, निंदामहा. बरोबर आहे, निंदा. हा, वयम कम वयम अपि. किमपि न निंदामः. आता इथे किमपी किमपि, लिहिलंय सर, किमपी. किमपि पण चालेल किंवा कमपि पण चालेल. बर. कारण कहा कऊ के हा. कम, कम कऊ कान असं. त्यामुळे किंवा म्हणजे किसी की म्हणजे कम. हा, म्हणजे नपुसकलिंगी किमपि पण चालेल, पण जास्त बरोबर कमपि असं. बर. म्हणजे वस्तू असेल तर किमपि, हा व्यक्ती हा. असेल तर कमपि असं. हा, अच्छा. हम कुछ नहीं चाहते. वयम किमपि न किमपि न वाच्यामः. वांछयामः. वांछयामः. हाँ, हाँ, तू क्या चाहता है? त्वं किं वांछयसि? किमपि वाच्यते. सर एक विचारू का? हाँ, 11वं वाक्य आहे ना ते, हे तुम्ही आता सांगितलं, हम कुछ नहीं चाहते,
तिथे मराठीत असं लिहिलं होतं की आम्हाला काही नको. तर ते अच्छा. आम्हाला होतं म्हणून मग ते अस्मान बरोबर आहे का? नाही हा नाही अस्मत् नाही वयम. का? हा वयम आम्हाला काय मग वय हा वयम किमपि हे फिक्स झालं. हा आम्हाला हा पण ते ना आम्हाला काही नको. अच्छा असं वाक्य आहे का मराठीत? हा आम्हाला हा काही नको. कारण नुसतं आता वयम म्हटलं तर आम्ही होईल ना सर. हम्म, आम्ही होईल. म्हणजे आम्हाला म्हणजे काय होईल? आम्हाला म्हणजे अस्माकं चतुर्थी म्हणायचं. चतुर्थी होईल ना सर आम्हाला या ठिकाणी. आम्हाला म्हणजे आम्हाला आमच्यासाठी. हा म्हणजे आमच्यासाठी काही नको म्हणजे असं. हा हा आमच्या प्रती आम्हाला म्हणजे म्हणून चतुर्थी पाहिजे मग. हा मग चतुर्थी होऊ शकेल. पण किमपी पण मग पुढे काय नको. हम्म, असं. त्यामुळे पण तरी ते वाक्य वयम किमपि अस्मभ्यम नाही नाही, अस्मद नाही अस्मभ्या नाही अस्मभ्य. अस्मभ्यम होत आहे. हा मी अस्मभ्यम अस्मभ्यम. म्हटलं अस्मभ्यम. नाही नाही अस्मभ्यम असलं तरी अस्मभ्यम किमपि नास्ति आम्हाला काही नको. हम्म. किमपि न वांछया इच्छति. वांछयामः. बरोबर आहे असं वाटतं. नाही 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 पण इथं वांछा हा शब्दच नाही ना. इच्छा किंवा हा असं नाही. असं नाहीच आहे. नुसतं वाच्छयामः. आम्हाला काही नको या शब्दाचा किंवा रामाला काही नको. अगदी सिंपल वाक्य घेतलं हम्म. आपण. रामाला हम्म. काही नको. तर रामाय म्हणजे रामासाठी किमपि किमपि न किमपि न न ओला काय इच्छा इच्छा असं नाही मला काहीतरी आहे इच्छा का? नाही नाही इच्छा आणि वांछा याचा मला उपयोगच नाही करायचा आहे. म्हणूनच तो अच्छा. सगळा प्रश्न आहे. हा नको नको याचा अर्थ न किमपि न हा रामाय किमपि नास्ति असा एक शब्द म्हणजे वाक्य बरोबर लिहित आहे. नाही. सर नास्ती काही नको असं होईल का नास्तीचा अर्थ? आम्हाला काही नको असा शब्द. नास्ती म्हणजे त्याला काही नको असं पण आहे पुढे. नाही किंवा आम्हाला हो. काही किमपि नाही न बरं. कर्तव्यम. नाही नाही बरोबर आहे. थोडासा विचार केला तर असं लक्षात येतं की मराठीचं जे हं, वाक्य आहे ना की मला काही हं, नको किंवा हं, रामाला काही नको त्याचं हिंदीत हं, काय काय अनुवाद होईल? राम को कुछ कुछ नहीं नहीं चाहिए. चाहिए. हं. तिथे मग हं. चाहिए हे नाही काय. येतच. त्यामुळे इच्छा हं, हा म्हणजे काही नको. ते काही नको म्हणजे हं. नको या शब्दातच ती इच्छा व्यक्त केली आहे. हं, हो. हा म्हणजे काही हवं नाही असं त्याच्या शब्दाला अर्थ आपण त्याचा नको असं केलेलं आहे. हवं नाही बरोबर हो. बरोबर आहे ना. मराठीने हा हवं नको हम्म. असं म्हणजे न न हं. हवं याचा अनुवाद आपण नको केलेला आहे. शॉर्टकट न किंवा हवं. आपण न न कर्तव्यम असं. ते कर्तव्य हा वेगळा कर्तव्य शब्द आला. नाही. बरं बरं. कर्तव्य नाही. तिथे कृती झाली ती तिथं नाही. करना तुला चाहिए. इच्छा अच्छा. नाही. हा हा. एनिवे त्वम किमपि न वांछयसी हं, त्वम किम वांछसी. ठीक है पण वह कुछ नहीं चाहता. सहा किमपि न वांछयति. सहा किमपि न वांछयति. मूर्ख है पंडित नहीं बडबडाता. याचं काय होईल? तर पुन्हा वांछयती कसं? वांछती नको का? वाच्छती ना. सगळं य काय येतं? मला वाटतं हा वाच्छय. दशमगणाचा शब्द आहे. वांछेय वांछती हा दशमगणाचा शब्द आहे बहुतेक. इथे दिले ना. हा वांछयती हा कारण इथे दशम. वांछती दिलाय पुस्तकामध्ये. वांछती इच्छा करणे. नाही बरोबर आहे. इथे सगळे वांछ्या महा सगळं हे जे आहे ना हे सगळं हं, नाही. हे वांछा भविष्य. महा हा नाही बरोबर आहे. इथे वांछा महा वगैरे असंच होईल. कारण इथे कारकत्व नाहीये इथं. हम्म. हं, कारकत्व असेल तर वांछयसी वगैरे होणार.
कारकत्व वांछामा नाहीये. वांछसी वांछती असंच आहे. हा असंच येणार, बरोबर आहे अगदी. सहा किमपि न वांछती. हम्म, बरोबर आहे. हम्म, हम्म, सह किमपि न वांछति हम्म. मूर्खः जल्पति. मूर्खा अस्ति पंडितः न जल्पति. असं. वह इथं कहाँ वेगळंच जाती आहे. है. इथं वेगळंच आहे सर. मूर्ख बडबड करतो हा. असं आहे. ते पुस्तकात जरा वेगळे. ते जाऊ दे, हम्म. आपण स्लाइड मध्ये तेच बघूया. बर बर ठीक आहे चालेल ठीक आहे. चालेल चालेल. वह कहाँ जाती है. सहा सा कुत्र सहा गच्छति कुत्र गच्छति. गच्छति सा कुत्र गच्छति. हाँ, हा हा सहा कुत्र गच्छति. उस बालिका को राजा लड्डू खिलाता गता है. नाही का? गता सा हाँ, कुत्र गता. सा ये कुत्र जाती. गता. जाती. जाती आहे म्हटलं ना, म्हणजे बरोबर आहे. स्त्रीलिंगी आहे. वस्त- वर्तमान काळ आहे, भूतकाळ हो नाही. हम्म. आले लक्षात आलं. उस भविष्य. बालिका को राजा लड्डू खिलाता है. उस बालिका को राजा लड्डू त्या खिलाता है. ता ताम बालिकाया नाही नृपः ताम बालिका सा बालिकाः मोदकं ताम नृपती ताम खाऊ बालिका घालतो का? बालिकां. बघा, निरुपती मोदक भक्षय. हा सर हा ताम बालिकाम पाहिजे. हा ताम बालिका. हा तर हे वाक्य जरा कठीण आहे. आता इथे कर्ता राजा आहे, त्यामुळे नृपती. कोणाला, आता इथं द्विकर्मक क्रियापद आहे. म्हणजे कसं की बालिका ही पण कर्म आहे, म्हणजे तिला देतो म्हणून ला या प्रत्ययाने, आणि काय देतो तर मोदक खिलवतो, त्यामुळे मोदकम खादयेत. नृपती ही आम बालिका. साधयतीच येतं का सर इथं? इथं कारण कारक आहे, खाऊ खादयती कारकत्व आहे, म्हणजे हा, खिलवतो. हा, खादती नाही. नाही समजलं ना. आदयति. हा म्हणजे खादयती तो तिला खिलवतो असं आहे म्हणून. खिल खाऊ खाऊ घालतो. घालतो. हा, खाऊ घालतो किंवा खिलवतो असं. खादयती है प्रेरक रूप है, and ताम बालिका में द्वितीय. उन लड़कियों में कौन चतुर है. तासु बालिकासु हा, बरोबर. प्रगल्भः का कः अस्ति. का चतुरा भवती. का चतुरा भवति. हम्म, कोण चतुर विज्ञ आहे. पण येईल ना सर? हा विज्ञ. नाही, चतुर तर चतुरच चालेल ना, उगीच कशाला. बरं. उनका घर कहाँ है. तासां गृहे गृह कुत्र अस्ति. कुत्र अस्ति. तासाम का घेतलं तुम्ही. तेषाम तेषाम तेषां. हा, तेषां तासाम हे तेषां गृहं स्त्रीलिंगी कुत्र आहे. अस्ति. तासाम हे स्त्रीलिंगी आहे. हा, हा, त्यामुळे अच्छा. उनका म्हणजे तेषाम असं. हा, सुषमाताई तुम्ही हात वरती केलाय, विचारा. हा हो. वांछा आणि इच्छा हे एकच आहे का, काही त्याच्यात थोडासा फरक आहे. नाही, अर्थाच्या दृष्टीने सारखंच आहे दोन्ही, वांछा ते आणि इच्छा. कुठलेही वापरलं तरी चालतं. हो हो. आणि आता जे 17 आणि 18 आहे, तर उन लडकीहून नंतर उनका आलंय, म्हणजे त्या स्त्रीलिंगी असू शकतं ना. हा, ऊन असल्यामुळे, ऊन हे लडकीचं विशेषण असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की लडकी आहे, त्यामुळे तासू. नाही नाही, बरोबर. उनका घर हा म्हणजे त्या मुलींबद्दलच असणार ना, असं माझं म्हणणं. हो, त्या अच्छा, संदर्भात. हा त्या संदर्भात घेतलं तर नाही, बरोबर हा मग वेगळा तासाम. सेंटेन्स आहे ना. अगदी अगदी बरोबर. हा म्हणून ते त्या केलं त्या सर. हा त्या संदर्भानुसार तासाम पण बरोबर आहे, बरोबर आहे अगदी. हा, यस. उसमें दुर्गुण नहीं है. मग सर गृहचं देखील हे होईल ना, हा. अनेक वचन. असं. नाही, तासाम गृहानी ऐका. कुत्र अस्ति. नाही नाही, ऐका, तसं नाही. इथं उनके घर कहाँ आहे असं नाही म्हटलंय. उनका घर. ओके, हा. बरोबर. हा, म्हणजे त्या सगळ्या मुलींचं घर कुठे आहे.
आता तो 17-18चा संबंध असेल तर. हम्म. हा 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 हम्म. सर ते कुत्र हला विसर्ग हवाय का नुसतं कुत्र हो. असते पाहिजे? पुत्र विसर्ग नको, बरोबर आहे. हा म्हणजे हे असेल तर स्त्रीलिंगी. नाही नाही नाही, नाही नाही कुत्र हे नाही कुत्र हे अव्यय अव्यय आहे. आहे. हा, म्हणून हा त्याला अच्छा. काही विसर्गाचं कारण नाही. मग त्याला काही विसर्ग येतच नाही तसं. हा. उसमें दुर्गुण नहीं है, काय होईल? तस्मिन सुदुर्गुणो नास्ति. तस्मिन दुर्गुणः दुर्गुणाः न संति. अच्छा, अस्तीचं न बहुवचन संती संति. न न संती. सं असं. हा, आता इथे एक श्लोक आहे या पाठामध्ये. नहि सिद्ध्यन्ति कार्याणि नाही, नाही, इथे उद्यमे काहीतरी ही हा, सिद्ध्यन्ति. उद्यमेन उद्यमेन ही सद्यते. उद्यमेन ही उद्यमेन ही सिद्ध्यन्ति. इथं न नाहीये, इथे उद्यमेन ही पाहिजे. सद्यते हा, कार्याणि. उद्यमेन. हा, इथं उद्यमे नहि उद्यमे सिद्ध्यन्ति नाही सिद्धी सिद्ध्यन्ति कार्याणि कार्याणि न मन मनोरथैः नहि सुप्तस्य ही सिंहस्य सुप्तस्य प्रविशन्ति मुखे प्रविशन्ति. मृगाः. म्हणजे काय, याचा अन्वय असा होईल की मनोरथैः कार्याणि न सिद्ध्यन्ति. म्हणजे नुसतं मनोरथ म्हणजे मनोराज्य केल्याने कार्य सिद्ध होत नाही. उद्यमेन ही सिद्ध्यन्ति म्हणजे सिद्ध्यते. उद्यमानेच. उद्यम म्हणजे पूरक किंवा उद्योग किंवा काम केल्याने. हा काम काम केल्याने केल्याने. प्रयत्न. काम केल्याने, प्रयत्न केल्याने. हा. तर उद्यम हा शब्द कसा तयार झालाय? यम. तर यम म्हणजे काय, ज्याला आपण यम नियम वगैरे म्हणतो ना, तसं. तर त्या म्हणजे म्हणजे उत्साह असं, म्हणजे त्या उत्साहानेच कार्य सिद्ध होईल त्या अर्थाने. उद्योग उद्योग शब्द कसा तयार झालाय? उद्योग. योग म्हणजे काय? युग धातूपासून योग शब्द तयार झाले. युग म्हणजे जोडणे. तर युग म्हणजे काय? की काहीतरी म्हणजे जुळवाजुळव करून वरती यायचं. म्हणजे नुसतं जुळवाजुळव नुसती करणं त्याला योग म्हणता येईल. पण उद्योग म्हणजे काय? की काहीतरी प्रकट होतं, नवीन बाहेर निघतं, त्याला म्हटलं जातं उद्योग. तसंच उद्यम. उद्यम याचा अर्थ पण जवळपास तोच आहे. उद्यम म्हणजे त्या त्या यम म्हणजे यम म्हणजे ऍक्टिव्हिटीज. त्या ऍक्टिव्हिटीजनी काहीतरी वरती येतं, नवीन काहीतरी बाहेर निघतं, त्याला म्हणतात उद्यम असं. जसं कारखाना किंवा उद्योग असतो, त्याच्यात काय होतं, काही गोष्टी, 2-4 गोष्टींची किंवा बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव होते आणि नवीन काहीतरी बाहेर निघतं, प्रोडक्शन, नाही का? नुसतं जे आहे तेच बाहेर निघत नाही, बरोबर ना? नवीन हम्म. प्रॉडक्ट बाहेर निघतं, म्हणून त्याला उद्यम किंवा उद्योग असं नाव आहे. तर कार्य जे आहे ते उद्यमानेच म्हणजे प्रयत्नाने किंवा उद्योगानेच सिद्ध होते. कसं? तर सुप्तस्य सिंहस्य मुखे म्हणजे झोपलेल्या सिंहाच्या तोंडात मृगा हा तोंडात स्वयं न ही प्रविशन्ति. न प्रविशन्ति. सिंह किती शूर आणि हे असला तरी त्याच्या झोपलेल्या सिंह त्याने नुसता आ वासून ठेवला तर त्याच्या तोंडात की आपोआप हरिण येणार नाही. तर असं हे सुभाषित है कि मनोरथ से कार्य सफल नहीं होते, वे तो प्रयत्नों से ही सफल होते हैं. सोए हुए सिंह के मुख में मृग भी प्रकट नहीं होता. त्या आधीच्या ह्याच्यामध्ये झालेलं त्याच अर्थाचं साधारण हे आहे ना सर. अप्राप्य अप्राप्यम नाम नेहास्ति धीरस्य व्यवसायिनाम. बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. पण इथे त्यांनी कसं की उदाहरण दिलंय की सिंह जरी असला तरी त्याला सुद्धा शिकार करायला धडपड करावीच लागते, बाहेर जावंच लागतं, तेव्हाच त्याला शिकार मिळते. किती जरी म्हणजे हे असला अगदी मोठा जमीनदार आणि असा तरी त्याची शेती केल्या